विधानसभेचं मतदान नुकतंच पार पडलंय। 2019च्या तुलनेत यंदा मतदानाचं प्रमाण काही प्रमाणात वाढलंय। 2019 मध्ये 61% मतदान झालं होतं। आता ही सरासरी 65% पोहोचली आहे। वाढलेल्या 4% मतदानाचा कौल कुणाच्या पदरात पडतोय, त्याचे परिणाम काय होऊ शकतात व सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। 15व्या विधानसभेसाठी महाराष्ट्रात यंदा अनेक ऐतिहासिक घडामोडी घडल्या। महायुती महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रथमच 6 प्रमुख राजकीय पक्ष मैदानात उतरले होते। त्यासोबतच मनसे, वंचित आघाडी, परिवर्तन आघाडी, MIM, बसपा या प्रादेशिक पक्षांनीही या राजकीय लढाईत उडी घेतली होती। त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकीचा कॅनव्हास यंदा बहुरंगी बहुढंगी झाला होता। आता मतदान झालंय। सुमारे 65% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे। 2019 मध्ये 61% मतदान होऊन भाजप शिवसेना युतीला 160हून अधिक जागांचा कौल दिला होता, म्हणजे स्पष्ट बहुमतच दिलं होतं। मात्र नंतर उद्धव ठाकरेंच्या वेगळ्या भूमिकेमुळे राज्यात 5 वर्षात ज्या काही राजकीय उलथापाथी घडल्या त्या आपण सर्वांनी पाहिल्याच आहेत। आता यंदा वाढलेलं मतदान हे महायुतीच्या पथ्यावर पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे। महायुती आधीच सत्तेत असल्यामुळे त्याचा फायदा तर त्यांना होईलच, पण लाडकी बहीण योजनेमुळे महिला मतदारांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर वाढली। त्यातील मोठ्या प्रमाणावर मतांचा वाटा युतीच्या पदरात पडल्याचं सांगितलं जातं। मतदानानंतर 10 संस्थांनी एक्झिट पोल केले, त्यापैकी 7 जणांनी महायुतीचं सरकार येईल असा अंदाज वर्तवला आहे। मग प्रश्न उरतो तो मुख्यमंत्री कोण होईल याचा। 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी बंड केलं। त्याची बक्षिसी म्हणून 40 आमदार असतानाही भाजपनं शिंदे यांना मुख्यमंत्री केलं। मात्र आता महायुतीचं सरकार आलं तर साहजिकच भाजप हा मोठा पक्ष ठरू शकेल। अशा वेळी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच येऊ शकतं अशी शक्यता आहे। मात्र फडणवीस यांच्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याच्या स्वप्नांमध्ये अनेक अडथळे आहेत। जर भाजपला 100 जागा मिळाल्या व महायुती 160 जागांपर्यंत गेली तर युतीला निर्विवाद बहुमत मिळेल। अशा वेळी त्यांना अपक्षांची गरज भासणार नाही। त्यावेळी फडणवीसांकडे मुख्यमंत्री पद जाईल किंवा मराठा किंवा बहुजनांकडे नेतृत्व सोपवण्याचं भाजप हायकमांडनं ठरवलं तर मग विनोद तावडे किंवा इतर एखादा आश्चर्यकारक चेहरा समोर केला जाऊ शकतो। मात्र काहीही झालं तरी यंदा भाजप मुख्यमंत्री पद सोडणार नाही। मग अशा वेळी मुख्यमंत्री राहिलेल्या शिंदेंचं काय करायचं हा प्रश्न भाजप समोर असेल। फडणवीस मुख्यमंत्री झाले तर शिंदे त्यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री म्हणून काम करणार नाहीत असं सांगितलं जातं। मग अशा वेळी शिंदेंना केंद्रात पाठवून मंत्रिपद दिलं जाऊ शकतं का अशी चर्चाही सुरू आहे। पण जर फडणवीस उपमुख्यमंत्री पदावर तडजोड करू शकतात तर तुम्हीही तशी तयारी ठेवा असा मेसेज भाजप हायकमांडनं दिल्यानंतर शिंदेही नाईलाजानं का होईना मुख्यमंत्री पदावर समाधान मानू शकतात। कशी का होईना सत्ता मिळते हे शिंदेसाठी आता महत्त्वाचं असेल। जर भाजप महायुतीला 140 पर्यंतच जागा मिळाल्या आणि काही अपक्ष आमदार बंडखोरांना सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याची वेळ आली तर सर्वसामान्य चेहरा म्हणून पुन्हा एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केलं जाऊ शकतं, अशी एक शक्यता भाजपमधीलच सूत्रांमधून सांगितली जाते। 2.5 वर्षांपूर्वी फक्त ठाण्यापुरतं मर्यादित नेतृत्व असलेल्या शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यापासून राज्यभर फिरून आपली एक चांगली प्रतिमा निर्माण केली आहे। लोकांमध्ये मिसळणारा नेता म्हणून त्यांची इमेज तयार झाली आहे। मराठा नेतृत्व, सर्वसामान्यांना उपलब्ध होणारा नेता, विकासासाठी भरपूर निधी देणारा मुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचा भाऊ, संकट काळात त्वरित धावून जाणारा नेता अशी त्यांची प्रतिमा निर्माण झालेली आहे। त्यामुळे जर तडजोडीचं सरकार बनवण्याची वेळ आली तर भाजपकडे ही शिंदेशिवाय दुसरा चेहरा नाहीये। मराठा चेहरा असल्यानं त्यांची स्वीकार्यताही फडणवीस यांच्यापेक्षा जास्त आहे। अशा वेळी पुन्हा शिंदेंनाच मुख्यमंत्री करण्याची वेळ आली तर मग मात्र फडणवीस पुन्हा दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदावर काम करणार नाहीत। मुळात भाजप नेतृत्वच दुसऱ्यांदा त्यांचं डिमोशन करणार नाही। अशा वेळी फडणवीस यांना केंद्रात नेलं जाऊ शकतं। एक तर सुरुवातीला त्यांना केंद्रीय मंत्रिपद दिलं जाऊ शकतं, अन्यथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची वर्णी लावली जाऊ शकते। फडणवीस हे संघभूमी नागपूरचे प्रतिनिधित्व करतात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचे जवळचे संबंध आहेत। तसंच ते मोदी शहा यांच्याही गुडबुकमध्ये आहेत। त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी लागणाऱ्या या सर्व पात्रता त्यांच्यात फिट बसत असल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणापासून फडणवीस यांना बाहेर काढताना सर्वोच्च पदावर बसवण्याचा मान भाजप देऊ शकतात। स्पष्ट बहुमत मिळालं तरीही बहुजन किंवा मराठा चेहरा भाजपमधूनच देताना मोदी शहा एखादा नवा आश्चर्यकारक
चेहराही समोर आणू शकतात. पण महाराष्ट्राच्या राजकारणात हा धोका पत्करण्यासारखी परिस्थिती सध्या तरी राहिलेली नाही. महायुतीतील तिसरा मित्रपक्ष अजित पवार यांना मात्र आता फारशा अपेक्षा नाहीत. त्यांचं जास्तीत जास्त 20 ते 22 आमदार निवडून येण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे अजितदादा यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेपासून कोसो दूर आहे. त्यांनी स्वतःही तसं जाहीर केलं आहे. त्यामुळे सत्तेची फळद साखत पुन्हा 6व्यांदा उपमुख्यमंत्री पद भूषवण्याचा विक्रम मात्र त्यांच्या नावावर कोरला जाऊ शकतो. एवढंच अजितदादांच्या हाती सध्या तरी आहे. तुम्हाला काय वाटतं? कोण होईल महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री? आम्हाला कमेंट बॉक्समधून तुमचं मत जरूर कळवा.